थांब थांब असता नाही आधीपासून बघा. थांब थांब असता नाही आधीपासून बघा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे जो आपला ट्रेंड चालू आहे त्याप्रमाणे आपण स्टेटस येतो इथं क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील अशा प्रकारे एक एक इमेज काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकताय त्या प्रत्येक बीटमार्कला तुमचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. मी अशाच प्रकारे ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करून घ्यायचं आहे, इमेज आहे ते तुमचे ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपले प्रत्येक इमेज बीटमार्कनुसार सेट झालेले आहेत, म्हणजे आपण ॲड केलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे की इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं आहे. आणि सेट केल्यानंतर लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला म्हणजे इमेज लेअरच्या वरती अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे अशा प्रकारे फुल स्क्रीन करायचं आहे आणि सिम्पली लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं, इमेज लेअर आहे तो सिम्पली एका क्लिकमध्ये फुल स्क्रीन करायचा आहे आणि त्यानंतर तो आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत बॅकग्राऊंडला घेऊन येतोय. तुम्ही अशाच प्रकारे सेट करून बॅकग्राऊंडला इमेज शेवटपर्यंत अशा प्रकारे घेऊन या. तर अशा प्रकारे बघू शकता आपले इमेज लेअर फुल स्क्रीन आणि योग्य त्या ठिकाणी सेट झालेले आहेत. तर अशा प्रकारे बीटमार्कनुसार प्रॉपर सेट झालेले आहेत. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सेकंड नंबरच्या व्हिडिओमध्ये वापरले आपण लेअरिक्स आहेत त्या अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर सिम्पली इमेज सेट झाल्यानंतर PNG सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. फक्त मी जसं सांगेन त्या स्टेप बाय स्टेपनं दिला तर व्हिडिओ एकदम कडक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, बॅक निघून सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे. त्यानंतर जो सेकंड इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की जो आपण पेस्ट केलेला सेकंड इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, परत एकदा बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 0.12 म्हणजे लगेच दुसऱ्या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आणि पेस्ट केल्यानंतर या इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन याचा जो स्पॉट कलर आहे जो बंद आहे तो चालू करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला याचं ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि इथं लेअरिक्स तुम्हाला प्रॉपर दिसून येते. आता हे दोन इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो रिपीट आपल्याला पेस्ट करायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला जो ट्रेंड आहे तो तुम्हाला युनिक असा इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता थर्ड नंबरला आहे तो सिम्पली हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि इथं काय करायचं आहे, अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं नेक्स्ट स्टेप की आता परत एकदा बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला सेकंड नंबरचा इफेक्ट परत एकदा कॉपी करून मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं आपल्याला 5.25 या इथून चालवणाऱ्या प्रत्येक एकाडेक बीटला काय की आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजेच काय करायचं की हा जो इफेक्ट आहे सेकंड नंबरचा तो प्रत्येकी एकाड एक
या इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे, म्हणजे युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणि मी जशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट इथं सांगितले ते अप्लाय करायला, अशा प्रकारे केले तर तुम्हाला व्हिडिओ प्रॉपर इथं दिसून येणार आहे. अशा प्रकारे शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय झालेला. तर अप्लाय झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की 6.12 या सेकंदाचे बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर 7.19 अशा प्रकारे काय करायचं आहे, एकाडे हाय इमेज इफेक्ट आहे तो इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 2nd नंबरचाही इफेक्ट आपला इथं ऑलमोस्ट झालेला आहे अप्लाय करून. तर बघू शकता इथं प्रॉपर प्रकारे तुम्हाला इथं याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे आणि अशा प्रकारे झालेला आहे 2nd नंबरचा इफेक्ट म्हणजे 3rd नंबरचा. झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं आपल्याला क्रिएट करण्यासाठी नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून तुम्हाला एक PNG दिलेला अशा प्रकारे. आता हा फर्स्ट PNG आहे तो इथंच ठेवून घ्यायचा आहे. परत कट करायचा आहे. कट केलेला PNG आहे तो आपल्याला काय करायचा आहे अशा प्रकारे सगळ्यात लास्ट घेऊन अशा प्रकारे ओढत घ्यायचा आहे. ओढत घेतल्यानंतर याची जी लेअर आहे म्हणजे याची जी लेंथ आहे ती आपल्याला फक्त 4.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच वाढवून घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता या मधल्या भागात आपण PNG ठेवणार नाही. तर पहिला इथं मधोमध राहणार आहे आणि जो 2nd नंबरचा इथून पासून चालवणार आहे तो सिम्पली काय करायचं याची जी साईज आहे ती थोडीशी अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची आहे. सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.